सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर 14 एप्रिल पीक विमा जमा होण्यास सुरुवात रात्री 12 वाजेपर्यंत 17,500 रुपये। आजपासून 100% पीक विमा इथं शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, जर तुम्हाला पीक विमा आलेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, 2400 कोटी रुपयाचा पीक विमा इथं पीक विमा कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार। तर आज जे काही दुपारी 12 वाजेपर्यंत अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। 17,500 रुपये पैसे वाटप इथं सुरू झालेले आहे। तर आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती आले, जर तुम्हाला आले नसेल तर तक्रार करून कशा पद्धतीने इथं पीक विमा मिळवायचं हे आपण इथं पाहणार आहे। तर आता यामध्ये जे की जास्ती निधी व मोठे नुकसान झालेले जे काही जिल्हे आहे, अहमदनगरमध्ये 180 कोटी रुपये इथं आलेले आहे, पुणेमध्ये 150 कोटी रुपये इथं आलेले आहे। हा जो विमा आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 14 एप्रिल पासून इथं वाटप इथं सुरू झालेलं आहे। सोलापूरमध्ये 200 कोटी रुपये, नाशिकमध्ये 170 कोटी रुपये, साताऱ्यामध्ये 140, सांगलीमध्ये 130। तर याप्रमाणे जे की आता भरपाईची रक्कम जे की पीक विम्याची सर्व शेतकरी बांधवांना इथं मिळत आहे। तर आता यामध्ये काही पेंडिंग जिल्हे आहे, जर तुम्हाला आलेला नसेल तर लेखी अर्ज, तालुका, जे की तुमचा पीक विमा प्रतिनिधी आहे त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला लेखी अर्ज कसा द्यायचा ते इथं मी सांगणार आहे। यानंतर मध्यम निधी, यामध्ये जळगावमध्ये 120 कोटी रुपये, धुळेमध्ये 90 कोटी, नंदुरबारमध्ये 80 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 140 कोटी, जालन्यामध्ये 110 कोटी, परभणीमध्ये 100 कोटी, हिंगोलीमध्ये 70 कोटी। तर याप्रमाणे हा जो निधी आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये आता यामध्ये ज्या शेतकरी बांधवांनी पीक पाहणी केलेली आहे, तक्रार नोंदवलेली आहे, तर अशा शेतकरी बांधवांना भरपाई इथं येत आहे। आता उर्वरित जे काही जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये बीड आहे 130 कोटी रुपये इथं आलेले आहे। तब्बल 2400 कोटी रुपयाचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे। याचप्रमाणे लातूरमध्ये 120 कोटी रुपये इथं आलेला आहे, मंजूर झालेला आहे। काय झालेलं आहे इथं मंजुरी मिळालेली आहे, वाटप देखील इथं सुरू होणार आहे। जे काही राहिलेले आपण पहिले वरती जिल्हे बघितलेले आहे त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे। या जिल्ह्यांमध्ये टाईम लागणार आहे किती, 4 ते 5 दिवस। त्यानंतर इथे धाराशिव अब्लिक उस्मानाबादमध्ये 110 कोटी, नांदेडमध्ये 140 कोटी, अकोल्यामध्ये 90 कोटी, अमरावतीमध्ये 100 कोटी, बुलढाण्यामध्ये 95 कोटी, यवतमाळमध्ये 150 कोटी, वर्ध्यामध्ये 80 कोटी, नागपूरमध्ये 70 कोटी। नागपूर झाल्यानंतर इथे आपलं चंद्रपूरमध्ये इथे आपलं 85 कोटी, गडचिरोलीमध्ये इथे 60 कोटी, कोल्हापूरमध्ये इथे 75 कोटी, रत्नागिरीमध्ये इथे 50 कोटी, सिंधुदुर्गमध्ये इथे 40 कोटी, पालघरमध्ये इथे 45 कोटी, ठाणेमध्ये इथे 55 कोटी। त्यानंतर मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड, मुंबई शहरमध्ये 30 कोटी, मुंबई शहर उपनगरमध्ये 30 कोटी झालेला आहे, मुंबई शहरमध्ये 20 कोटी, रायगडमध्ये 60 कोटी। तर याप्रमाणे हा जो पीक माहिती टप्प्याटप्प्याने वाटप इथं सुरू झालेला आहे। डीबीटीद्वारे पैसे इथं येत आहे। काही जिल्ह्यांमध्ये आधीच पैसे इथं जमा झालेले आहे, लगेच खाते तपासा। आता हा जो पीक विमा आहे या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत आहे। ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे आणि क्रॉप इन्शुरन्स केलेला आहे, ज्या शेतकरी बांधवांचं पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे बाधित झालेलं पीक आहे, ज्या शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी केलेली आहे, पीक विम्याच्या यादीमध्ये नाव आहे, बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे, म्हणजे नुकसान भरपाई पीक विमा भरलेला आहे आणि अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे तर येत आहे। अजूनही प्रोसेसमध्ये असलेले काही जिल्हे आहे, काही जिल्ह्यांमध्ये व्हेरिफिकेशन चालू आहे, काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने इथं पैसे जमा होणार आहे। आता ज्यांना पीक विमा मिळालेला नाही तर अशा शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला नसेल, ही पीक पाहणी केलेली नसेल, चुकीची माहिती आणि चुकीची कागदपत्र दिली असतील, बँक खाते आधारशी लिंक नसेल, पिकाची नोंद केलेली नसेल, तर अशांसाठी 1447 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमची तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा आलेला नाही, कोणत्या कारणामुळे आलेला नाही, पेंडिंगमध्ये आहे का, रिजेक्ट आहे का, अप्रूव्हल झालेला आहे का, अप्रूव्हल होणार की नाही, सविस्तर माहिती तुम्ही या नंबरवरती कॉल करून घेऊ शकता। पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज आपण इथं देणार आहे। ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल, प्रति व्यवस्थापक साहेब, पीक विमा कंपनी, त्याचप्रमाणे तुमचा जिल्हा लिहा व जिल्हा किंवा इथं तुमचा तालुका लिहायचा, तालुक्याच्या ठिकाणी एक पीक विमा ऑफिस राहते, तिथं पीक विमा प्रतिनिधी राहते, त्यांना लेखी अर्ज द्यायचा आहे। पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत महोदय मी खालील सही करणारा शेतकरी खालीलप्रमाणे माहिती देत आहे। यामध्ये तुमचं संपूर्ण नाव,
गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, पॉलिसी नंबर, पीक विमा पावतीवरती जे काही ॲप्लिकेशन आय डी राहते ते ॲप्लिकेशन आय डी द्यायचं आहे. महोदय, मी चालू हंगामातील पीक विमा भरलेला असून माझ्या पिकाचे नुकसान झालेले आहे, तरीही माझ्या खात्यामध्ये अद्यापही पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही. याचप्रमाणे मी सर्व कागदपत्र व माहिती योग्य दिली असून मला लाभ मिळालेला नाही. त्यामुळे कृपया माझ्या अर्जाचा विचार करून लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम माझ्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी, ही नम्र विनंती. सलग कागदपत्रे. तर अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र जोडायचे: आधार कार्ड, 7/12/8 बँकेचं पासबुक आणि पीक विम्याची पावती आणि दिनांक आपला विश्वासू सिग्नेचर करून द्यायचा आहे, किंवा ऑनलाईन तक्रार देखील तुम्हाला इथं करता येणार आहे. तर यासाठी तुम्हाला पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जा. पेजवरती गेल्याच्यानंतर तुमचं क्रोम ब्राउझर ओपन करून तुम्हाला जे काही कंप्लेंट हा पर्याय इथे सिलेक्ट करायचा आहे. काय करायचं आहे? हा जो असा पर्याय दिसेल तुम्हाला, ग्रीव्हन्स कंप्लेंट, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. होम पेजवरती तुम्हाला हा जो पर्याय तुम्हाला इथं बघायला मिळेल, किंवा रजिस्टर्ड कंप्लेंट असं देखील दिसलं तरी त्यावरती क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र, तुमचा जिल्हा, तालुका, गावाचे नाव इथं आपल्याला टाकायचं आहे. याचप्रमाणे ॲप्लिकेशन जे काही पॉलिसी आय डी आहे ते आपल्याला पॉलिसी म्हणजे ॲप्लिकेशन नंबर इथं आपल्याला टाकायचा आहे. खरीप आहे की रब्बी आहे सिलेक्ट करायचं. आपलं वर्ष सिलेक्ट करा, 2024 आहे, 25 आहे, 26 आहे, ते सिलेक्ट करा. आता तक्रार लिहा. तर माझा पीक विमा मंजूर असूनही माझ्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही, कृपया तपासू करून रक्कम जमा करावी, असं तुम्हाला लिहिलं तरी चालेल. त्याचप्रमाणे कागदपत्र इथं तुम्हाला द्यायचे आहे: आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक आणि पीक विम्याची पावती. जे काही अर्ज सबमिट करायचा आहे आणि कंप्लेंट आय डी तुमच्याकडे, जे काही रेफर आय डी, रेफरन्स आय डी ते तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे. किंवा मी तुम्हाला पहिले सांगितले होते ते आय डीच्या माध्यमातून ट्रॅक करता येईल, किंवा तुम्हाला 7 ते 15 दिवस उत्तर मिळवण्यासाठी लागू शकते, किंवा 14447 तर यावरती ऑनलाईन कंप्लेंट जलद गतीने करता येणार आहे. कॉलवरती क्लिक करून तुम्ही जी काही तक्रार करायची आहे. सोबत तुमच्या पीक विम्याची पावती समोर ठेवा. बँकेचं पासबुक, आधार कार्ड इत्यादी तुमच्या कॉल केल्यानंतर जवळ ठेवायचं आहे. बेसिक माहिती तुम्हाला विचारेल, तर तुम्ही तक्रार करा आणि पीक विमा मिळवा.